नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन अपडेट आहेत त्या नवीन अपडेटची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम जी अपडेट आहे तिला अपडेट म्हणता नाही यायचं, तो जो काही आपल्याला त्रास होत आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे आपण नारी शक्ती दूत ॲप वरनं फॉर्म भरत होतो ते फॉर्म आता महाराष्ट्र शासनाने बंद केलेले असून आता आपल्याला नारी शक्ती दूत ॲप वरती नवीन अर्ज हे करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या। नारी शक्ती दूत ॲप वरती आपण यापूर्वी जे काही अर्ज केलेले होते त्या अर्जाचं स्टेटस आपण तेथे जाऊन पाहू शकतो। ते स्टेटस जर आपलं इन रिव्ह्यू असेल तर तो काही अर्ज आहे तो आपला तपासला जात आहे, पेंडिंग टू सबमिट आहे, म्हणजे आपल्या अर्जावरती अजूनपर्यंत कोणतीही कारवाई शासन स्तरावरती सुरू झालेली नाहीये। जर आपला अर्ज हा जर डिसअप्रूव्ह करण्यात आलेला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या अर्जामध्ये काहीतरी चूक केलेली आहे, त्या चुकीची आपल्याला समोर नोटिफिकेशन आलं असेल ती चूक वाचा आणि आपला अर्ज एडिट करा। जर आपला अर्ज हा जर रिजेक्ट करण्यात आलेला असेल तर त्याची कारणं समजून घ्या, कोणत्या कारणामुळे आपला अर्ज रिजेक्ट झालेला आहे आणि नवीन आपण अर्ज करताना ती काळजी घेऊन आपल्याला नवीन अर्ज हा करायचा आहे। आता ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्याकरता अभिनंदन, कारण की आता आपल्या खात्यावरती महाराष्ट्र शासनाकडून येत्या रक्षाबंधनला 3000 रुपये जमा होणार आहे आणि त्यापुढील महिन्यापासून दर महिना 1500 रुपये हे आपल्या सर्व बहिणींच्या खात्यावरती महाराष्ट्र शासन जमा करेल अशी आशा आहे। आता महत्त्वाचं म्हणजे नारी शक्ती दूत ॲप वरती जर आपल्याला आता नवीन अर्ज करता येणार नाही तर नवीन अर्ज आपण कुठे करायचा आहे, तर आपल्याला नवीन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन एक वेबसाईट सुरू केलेली आहे। त्या वेबसाईटचं नाव आहे ladkibahin.maharashtra.gov.in। या वेबसाईटवरती आपण हे अर्ज करू शकणार आहात। गेले 2 दिवस महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही वेबसाईट आणि जे काही ॲप आहे ते व्यवस्थितरित्या चालण्याचं काही नाव घेत नाहीये। वेबसाईटवरती नवीन अर्ज करण्याची मुभा दिलेली असली तरी तेथे नवीन अर्ज करता येत नाहीये, OTP जात नाहीये किंवा जर आपण डाटा सेव्ह करायला घेतला तो डाटाही सेव्ह होत नाही। आशा आहे आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही व्यवस्थितरित्या सुरू होईल। जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे या ॲपवरती आता आपल्याला फक्त स्टेटस पाहता येणार आहे। ते स्टेटस पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप त्रासातनं जावं लागत आहे, ॲप लोड होत नाही, लोड झालं तरी डाटा येत नाही, आपण यापूर्वी केलेले अर्ज दाखवत नाही। पण काळजी करू नका, तुमचा जो काही डाटा आहे तो महाराष्ट्र शासनाकडे सेव्ह आहे। जरी तुमचे अर्ज पूर्वी केलेले दाखवत नसतील तर ते दिसणार आहेत, डाटा कुठेही जाणार नाही एवढी तर खात्री आपण महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे। पण अजूनपर्यंत जेवढं आपलं महाराष्ट्र राज्य प्रगत आहेत पण IT क्षेत्र मोठं एवढं मुंबई पुण्यामध्ये आपल्याकडे आहे, पण महाराष्ट्र शासन साधी एक जी योजना रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे ती व्यवस्थितरित्या चालवू शकत नाहीये, ॲप आहे ते व्यवस्थितरित्या चालू शकत नाही। तर ह्या महाराष्ट्र शासनाला अधिकार आहे का की आपल्याला प्रगत राज्य म्हणण्याचा? आपली अवस्था ही बिहार राज्याच्या पेक्षाही खालोखाल गेलेली आहे। जर महाराष्ट्र शासनाने ही ज्यावेळेस योजना आता चालू करून 1 महिना होत आलेला आहे, 1 महिना झाला तरी यांची वेबसाईट ना अजून धड चालतीये ना यांचा ॲप अजून धड चालतंय, त्यामध्ये सारखे योजनेमध्ये आतापर्यंत बदल केलेले आहेत। दिवस रात्र एक करून तुम्ही आम्ही हा ऑनलाईन जाऊन फॉर्म भरतोय, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर काहींचे महिना होऊन गेलेले आहेत तरीही अर्जाचं स्टेटस अजून बदललेलं नाही। काहींचं इन रिव्ह्यू आहे, पेंडिंगचं पेंडिंग आहे, काहींचे अर्ज नक्कीच मंजूर केले जात आहेत, काहींचे मराठीमुळे अर्ज हे बाद केलेले आहेत, नामंजूर केलेले आहेत, त्यांना आता परत अर्ज करावे लागत आहेत। पण परत अर्ज करण्यासाठी आता ॲपवरती नवीन अर्ज बंद केलेले आहेत, वेबसाईट चालत नाहीये। तर या सर्व गोंधळामध्ये जी काही आहेत जनतेची द्विधा मनस्थिती आहेत, काहींनी तर या योजनेचा नाद सोडून दिलेला आहे, कारण की दिवस रात्र एक करून हे फॉर्म भरायचे आणि हे कधीपर्यंत हे सरकार अप्रूव्ह करेल आणि कधी हा हप्ता येईल, नारी शक्ती दूतचा जो पहिला हप्ता येणार आहे तो
रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहे, एवढं तर महाराष्ट्र शासनाकडनं सर्वांना सांगितलेलं आहे. पण अजूनही जर तुमचे फॉर्मच सबमिट होत नाहीये, फॉर्मच भरल्या जात नाहीये, तर आपण त्या हप्त्याची आशा तरी का करायची? सरकार हे बहिणींना नेमका जो काही माहेरचा आहेर सांगतंय की सासरचा त्रासच हे सरकार देतंय, हे नक्कीच या बहिणी सांगू शकतील. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अपडेट थोडक्यात जाणून घेतलेला आहे की नारी शक्ती दूत ॲपवरती आता आपल्याला नव्याने अर्ज करता येणार नाही. नवीन अर्ज करायचे असले तर आपल्याला जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे तेथूनच आपल्याला अर्ज करावे लागणार आहे. अर्जाच्या स्टेटसची आपण माहिती घेतलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आशा करूया की आज संध्याकाळपर्यंत ही सुरू होईल आणि ती व्यवस्थितरित्या चालेल. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.